आघाडी म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत आणि आघाडीचं नियोजन चालू आहे व्यवस्थित. जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही, विशेषतः काँग्रेस आणि सेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. कसं नेमकं हा सगळा तिढा सोडवला जाणार आहे? असं आहे की आम्ही बऱ्याच चर्चा केलेल्या आहेत. बहुतेक सगळे प्रश्न सुटत आलेले आहेत. काही 1-2-3 जागांच्या बाबतीत मुद्दे राहिलेले आहेत. अपेक्षा आहे की तेही पुढच्या 1-2 दिवसात प्रश्न सगळे संपतील. वंचित बहुजन आघाडीबाबत काय निर्णय झाला आहे? आमची चर्चा चालू आहे त्यांच्याबरोबर. काय तरी फॉर्म्युला दिला आहे? 6 जागा फॉर्म्युला नाही, आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय. कोणत्या जागा चर्चा चालू आहे. उद्या ते करणार असल्याची माहिती आहे. 6 जागांची मागणी देखील महाविकास आघाडीकडे केल्याची माहिती मिळते. काय नेमकं महाविकास आघाडीकडून? अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। वंचितसाठी नाही, वंचित बहुजन आघाडी आमच्यावर यावी असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी चर्चा चालू आहे आणि याच्यावर लवकर काही ना काही निर्णय होईल. जानकरांना आपल्यासोबत घेण्यासंदर्भातलं प्रयत्न सुरू होतं, मात्र ते महायुतीसोबतच. जानकरांना पवारसाहेबांनी उघडपणाने सांगितलेलं होतं की त्यांना माढ्यामधून देण्याची इच्छा आहे, पण त्यांचा वेगळा निर्णय झालेला दिसतोय काल. त्यामुळे आता माढ्यात आम्हाला पुन्हा नव्यानं विचार करण्याची पाळी आहे. उदयनराजेंच्या बाबत काय भूमिका असणार आहे? कारण तुमच्या तर 2-3 दिवस ते तळ टुकून होते. अमित शहाने साधी भेटसुद्धा त्यांना दिली नव्हती आणि तुमच्या संपर्कात असल्याची चर्चासुद्धा या दरम्यान होती. माझ्या संपर्कात नाही आहेत ते. आमचा कोणताही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आणि ते दिल्लीत 3 दिवस बसून राहिले, त्यांना भेट झाली नाही आणि बऱ्याच प्रयत्नाने भेट झाली असं सगळं मी ऐकलं आहे, वाचलेलं आहे. ठीक आहे, पण आता आमच्याशी संपर्क नाही आहे. छत्रपतींचा सन्मान ज्या पद्धतीने ठेवायला पाहिजे होता, म्हटलं जात होतं की पतीचा सन्मान आम्ही करू. वाटते भाजप छत्रपती शाहू महाराज यांना उभं राहावं म्हणून विनंती करण्यासाठी मी 2-3 वेळा इथं कोल्हापूरला भेटायला आलो. पवार साहेबांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि छत्रपती शाहू महाराजांनी शेवटी पवार साहेबांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आघाडीकडून लढायचा निर्णय घेतला. या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या वतीनं आज ते निवडणुकीला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभे राहतील असं दिसतंय आणि शेवटी छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान करवीरकर करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जाहिरात आणि न्यायालयानं सांगितलं की जाहिरात आणि प्रचारामध्ये चिन्ह वापरताना न्यायप्रविष्ट बाब आहे अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये करावा. मात्र सुनील तटकरेंनी असा दावा केला आहे की ही फक्त एक जाहिरात देण्यापुरतं न्यायालयानं सांगितलेलं होतं आणि ती जाहिरात आम्ही पेपरमध्ये दिलेली आहे. हे न्यायालयीन कामकाज जे आहे त्याचा मी फार अभ्यासक नाही आणि मी त्याचं फॉलोअपही करत नाही आहे. जितेंद्र आव्हाड सर्व न्यायालयीन कामकाज पाहतात. मला वाटतं न्यायालयात ज्या न्यायाधीशांनी सूचना केलेल्या आहेत किंवा ऑर्डरमध्ये लेखी लिहिलेलं आहे, ते लेखी लिहिलेलं जर वाचलं तर आपल्याही लक्षात येईल की न्यायालयाने काय म्हटलेलं आहे. महायुती दररोज 45+ दावा करत आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? 45+ दावा होतोय. नाही, आता दावा शेवटी लोकांचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी प्रत्येक पक्ष हा प्रयत्न करतो. 45+ कोल्हापुरात फिरल्यावर तुम्हाला 45मधली एक जागा इथंच कमी झाली असं दिसेल. थोडंसं जरा पुढं गेला तर सातारला तीच परिस्थिती आहे. त्यामुळं 45+ आहे का नाही हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. धनगर समाजाला आरक्षणाचीच एक हे असलेल्या वनवासी आश्रमनंच या सगळ्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आव्हान दिलं असा आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे. कसं बघता या आरोपाकडं? काय तथ्य आहे यावर? बरोबर आहे त्यांचा आरोप. खरं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल असं सांगितलं. ते सगळं धनगर समाजाला आठवतंय. धनगर समाज या सरकारवर रुष्ट आहे
आणि धनगर समाज यावेळी 100% त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर म्हणून या लोकसभेच्या आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधी मतदान करेल असं आम्हाला खात्रीशीर वाटतं. हातकणंगलेबाबत तुमचे निर्णय होते आणि सांगलीचा तिढा कधीपर्यंत सुटावा? हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय. शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात होते, त्यांच्या बैठकी झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणानं ते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती. पण सध्याचं चित्र असं काही दिसत नाही. म्हणजे उमेदवार देणार महाविकास आघाडी हातकणंगले. नाही, त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार उभे तर करावेच लागतील ना. सांगलीच्या जागेबाबत मोठा तिढा महाविकास आघाडीमान झालेला आहे. सांगलीच्या बाबतीत देखील शिवसेनेने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे, काँग्रेस पक्षाचे, आणि आम्हा सगळ्यांचे त्यात काही मार्ग निघतोय का याचे प्रयत्न चालू आहेत.